जय भीम. संघटन रवीच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. मी या आज मला खऱ्या अर्थाने आनंद होत आहे की मी गेले 4 वर्ष आपल्या पक्षामध्ये काम करीत आहे. मी एक ओबीसी महिला असून माझ्या कुटुंबात नात्यामध्ये ओबीसी राजकारण चाललेलं आहे आणि आज ही राजकारण मंडळी फक्त आणि फक्त घराणेशाहीपुरता राजकारण करीत आहेत, पण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा विचार देखील ही राजकारणी मंडळी करत नाहीत. आणि म्हणून माझ्यासारख्या ओबीसी महिलेला फुले शाहू आंबेडकर चळवळ कळाली. समाजकारण, राजकारण, अर्थकारण कळाल्यानंतर माझं ठाम मत झालं की मी बाबासाहेब पाहिले नाहीत, मी फुले शाहू पाहिले नाहीत, मी शिवाजी महाराज पाहिले नाहीत, माता रमाई, माता भीमाई मी पाहिली नाही, पण या महामानवांची विचारधारा आज मी माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पाहत आहे. बाबासाहेबांनंतर या बहुजनांना, वंचितांना, ओबीसींना, 18 पगड जातीच्या लोकांचा नेता कोण? माणूस म्हणून जगलं पाहिजे, माणसातला भेद मिटला पाहिजे आणि हा भेद मिटवणारे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. बाबा खऱ्या अर्थाने वंचित घटकांना न्याय देण्यासाठी समतेचा लढा लढण्याचे काम आज माननीय बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत. आपल्या वंचित बहुजन आघाडीमार्फत ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणि हे पक्ष पुढे नेण्याचे आपलं ते कार्य करीत आहेत. मी या संघटनेत काम करीत असताना, मी एक ओबीसी महिला कार्यकर्ता म्हणून वावरताना मला एकच प्रश्न पडायचा की मला या एकटीलाच या रस्त्यातून जावं लागतं की काय, कारण मला फार अडचणी आल्या होत्या. पण आज खऱ्या अर्थाने मला माहीत झालं की 2018 भीमा कोरेगाव घटना घडली आणि सारं सत्य लोकांसमोर बाहेर आलं आणि साऱ्या देशातला ओबीसी बाळासाहेबांसोबत जोडला गेला. जिल्ह्यातल्या अनेक ओबीसी माझ्यासोबत आहेत, पण आज माननीय राजाराम पाटील यांच्यासारखा ओबीसी कार्यकर्ता या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जेव्हा काम करतो तेव्हा माझ्यासारखीचं आत्मबल नक्कीच वाढत आहे. या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की शोषित पीडित जनतेला आधार देण्याचं काम आज बाळासाहेब करत आहेत. सत्तेची चावी आणि सत्तेची खुर्ची ज्यांनी स्वप्नात देखील पाहिली नव्हती त्यांना खुर्चीत बसवण्याचं काम आज बाळासाहेब करीत आहेत. साहेबांच्या सभा मी अनेक वेळा FB वरून पाहिलेल्या आहेत, पण शिवाजी पाळची सभा मी स्वतः हजर राहून पाहिली. या देशाला, या महाराष्ट्राला न्याय कोण देऊ शकतं तर ते मान्य बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते आहेत, हे या सभेवरून स्पष्ट झालेलं आहे. एक जात होती स्त्री आणि पुरुष, यापेक्षाही तृतीयपंथी माणसांना, वंचिताला जेव्हा या वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवक्ता म्हणून घोषित केला जातो तेव्हा बाळासाहेबांची उंची किती असेल याचा आपण कल्पनाही करू शकत नाहीत. मी रायगडमधल्या ओबीसींना सांगावंसं वाटतं की आपल्याला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगायचं असेल, आपला उद्धार करायचा असेल तर आपण बाळासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे आणि या वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये आणलं पाहिजे. कारण 70 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन, 70 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन, पण माझं वय आज 70 वर्ष नाही. माझं वय जरी आज 70 वर्ष नसलं तरी या 70 वर्षात आम्हाला या देशातल्या जनतेला जे सोसावं लागले, भोगावं लागले याची कल्पना देखील आपण करू शकत नाहीत. मी
आणि या सगळ्याची उत्तरं आपल्याला द्यायची असतील तर आपल्याला बाळासाहेब आंबेडकर यांना सत्तेमध्ये बसवलं पाहिजे. आता भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची, भीक नको सत्तेची सत्ता हवी हक्काची, आम्ही सारखे रायगडकर निवडून आणू बाळासाहेब आंबेडकर. जाता जाता इतकं सांगेन, आपण सभा मोर्चा आंदोलन यामध्ये जी गर्दी दाखवतो त्याच्या 100 पट गर्दी मतदानाच्या पेटूतून दाखवून देऊन आंबेडकर सरकार आपण सत्तेमध्ये बसवणार आहोत. तेव्हाच आपण फुले शाहू आंबेडकर खरी अनुयायी म्हणून स्वतःला सिद्ध करणार आहोत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपले अंधार संपलेला आपल्या समोरचा, आपल्याला सोनेरी किरणं आपल्या समोर दिसत आहेत, एक प्रकाशाचा झोत आपल्या समोर आहे. म्हणून म्हणते, फिटे अंधाराचे जाळे, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. अधिक वेळ न घेता मी आपली रजा घेते. धन्यवाद बोलते. जय भीम, जय भारत. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.